म्हणजे आता डिस्कस करावं इंजिनिअरिंग कोण झाला सर तर हे अप्लाइड मेकॅनिक्स आहे इंजिनिअरिंग मधले. जे इंजिनिअरिंग घरात झाले असतील एक 10 वर्षापूर्वी त्यांना विचारा काय सब्जेक्ट होता. ओके आता डिस्कस करूया. टू कार स्टार्ट फ्रॉम पॉइंट ऍट द सेम टाइम इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजे आता हे इक्वेशन स्ट्रेट लाईन म्हणजे लिनियर मोशन. पोझिशन आर रिप्रेझेंटेड अलॉंग एक्स आणि एक म्हणजे टू कारच्या म्हणजे ह्यामध्ये काय दिलंय पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ कार 1 दिले 10 मीटर दिले काय नाही काय दिले 80 प्लस बीटी स्क्वेअर म्हणजे एक्स टाइमवर डिपेंड आहे. आणि दुसऱ्याचं एक्स टू किती दिलंय एफ टी मायनस टी स्क्वेअर असे दोन डिस्प्लेसमेंट दिलेत मॅथमॅटिकल. अंडरस्टूड असं देतात मॅथमॅटिकल देतात. इज इट क्लिअर व्हॉट आय एम सेइंग. आता विचारलंय काय ऍट व्हॉट टाइम एक टाइम विचारलाय. टाइम कधी दे हॅव अ सेम वेलॉसिटी म्हणजे आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे. इज इट राईट. कधी टू कार्स आहेत ज्यावेळी V1 इज इक्वल टू व्हॉट V2 असणार. मग टाइम कधी फाइंड करायचा आहे ज्यावेळी वेलॉसिटी सेम असतील बरोबर ना. मग काय करणार सांगा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ना. मग काय करायला पाहिजे नाही ते अप्लाय होतच नाही. म्हणणार का होत नाही कारण ते इक्वेशन युनिफॉर्म ऍक्सलरेशन साठी असतात आणि हे कशाचे आहेत व्हेरिएबल ऍक्सलरेशनच आहेत. ओके मग याला मॅथमॅटिकल वेनं सॉल्व्ह करायला लागते. बघू नका मागे काही बघू नका नाही आहे आपल्याला शिकवलं चुकतोय आपण वेगळं आणि विचारतात वेगळं. इज इट क्लिअर. हा हे पहिल्यांदा सॉल्व्ह झालंय तुम्ही इझिली सॉल्व्ह करणार आय नो दॅट. मग पहिल्यांदा होऊन दे ना. आता आपल्याला वेलॉसिटी फाइंड करायचंय युझिंग डिस्प्लेसमेंट आणि मॅथमॅटिकल इक्वेशन दिलं ना म्हणून मॅथमॅटिकल अप्रोच यूज करायचा विथ dx बाय dt. म्हणजे काय करायला पाहिजे डिफरन्शिएट करायला पाहिजे वेलॉसिटी मिळते दोन्ही वेलॉसिटी एकत्र करा यू गेट टाइम. झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. अंडरस्टूड. लॅमावर सॉल्व्ह करायचं. हा x1 x2 ल्या गिवन लिहा. बघा असं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. आपण डिफरन्शिएट का करावलोय डिफरन्शिएट का करावलोय बरोबर नाही. आपल्याला वेलॉसिटी म्हणजे किती आहे dx बाय dt. एक्स विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं. मग लक्ष द्या फक्त लक्ष द्या लिहू नका फुल्ली बोर्डवर लक्ष द्या. ए कॉन्स्टंट ए व्हॉट कॉन्स्टंट कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 असते बट कॉन्स्टंटला मल्टिप्लाय केलं ना मग टीचं डेरिव्हेटिव्ह मग टीची पॉवर काय आहे 1 आहे. टी रेस टू 1 आहे ना मग असं येणार 1 टी रेस टू व्हॉट 0. 1 मायनस 1 किती असंच फॉर्म्युला शिकलो आपण आत्ताच. डेरिव्हेटिव्ह पॉवरनं मल्टिप्लाय करायचं आणि पुन्हा पॉवर लिहायची कशी इनिशियल पॉवर मायनस 1 प्लस बी कॉन्स्टंट. बी हा कॉन्स्टंट आहे. टी आपण डिफरन्शिएट करावं लक्ष विथ रिस्पेक्ट टू टी आहे ना टी आपण डेरिव्हेटिव्ह करायला लागलो. हा टी ची पॉवर किती आहे 2 म्हणून 2 मल्टिप्लाय झाली गॉट इट. आणि 2 मधनं 1 मायनस झालं तर 2 मायनस 1. क्लिअर. ओके तर ए टी रेस टू 0 काय असतं
1. Anything raised to 0 is what? 1. B 2B into what? T. आपल्याला काय मिळालं? V1 मिळालं. गॉट इट? लिहा. आणि डाऊट एस फॉर V2 व्हॉट टू डू? आता हे डिफरन्शिएट करायचं x2. काय? हा. dx2 म्हणजे x2 आपण डिफरन्शिएट करावलो एक, बरोबर? विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? टाइम. हा. मग f आहे तसं. टी ची पॉवर किती आहे? 1 टी रेस टू 0. हे नंतर तुम्ही डायरेक्ट लिहिलं चालतंय. टी रेस टू 1 मग डेरिव्हेटिव्ह 1 येते तिचं. आणि मायनस आहे तसं. ह्या टी स्क्वेअरची पॉवर किती आहे? 2 मल्टिप्लाय केली टी 2 मायनस 1. इज इट क्लिअर? आणि त्यामुळे dx बाय dt म्हणजे काय? V2. बरोबर? इट इज f मायनस 2 मायनस 2. आता काय मॅथमॅटिकली सॉल्व्ह करायचं. ओके. हा. आता टी फाइंड करायचंय. त्यासाठी दिलंय काय? V1 इज इक्वल टू व्हॉट? V2. बरोबर? V1 किती आहे? A प्लस 2B. आणि V2 किती आहे? F मायनस 2B. आता टी साठी काय करणार? हे मायनस 2D लेफ्ट साइडला गेला पाहिजे ना. मग काय ना 2B टी मायनस 2D प्लस आणि एफ आहे तसं राईट साइडला ए मायनस होणार. हे मॅच कळते ना सगळ्यांना? 2B प्लस 2. मी कॉमन घेतलंय, फक्त आपल्याला टी पाहिजे होतं, कॉमन घेतलं. एफ मायनस ए आणि ऑप्शन प्रमाणे सॉल्व्ह करायचं. ऑप्शन एफ मायनस ए मध्ये कुठला आहे? एफ मायनस एम ए लास्ट ऑप्शन. ओके. सो काय केलं यामध्ये? परत टी एफ मायनस ए 2 कॉमन घेतल्यावर राहिलं काय? बी प्लस 1. बी प्लस 1. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? ओके. कळते तुम्हाला काय सॉल्व्ह आहे आपलं डिस्कशन? तर मी काय सांगतो, तुम्ही एकदा प्रॉब्लेम वाचा.